पूज्यपाद जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य यांची 2500वी जयंती या वर्षी म्हणजे 1994 मध्ये संपूर्ण भारतभर साजरी होत आहे. अशा या विश्ववंद्य जगद्गुरु शंकराचार्यांना साष्टांग दंडवत करून अंतःकरणात शुद्ध भावाचं स्थान देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज हे होत. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. संत तुकाराम महाराजांच्या या भावनेचा परामर्श घेणारं अभंग संकीर्तन आपण आज वारकरी संप्रदायातील एक मान्यवर कीर्तनकार हरिभक्त परायण श्री नामदेव महाराज पठाडे यांच्या रसाळ वाणीतून ऐकणार आहोत. जगद्गुरु श्री शंकराचार्य यांनी हिंदू धर्मतत्वज्ञानाचं भांडार जनसामान्यांसाठी खुलं केलं. त्यांच्या अलौकिक आणि अद्भुत जीवन कार्याला कीर्तनरूपी सेवेनं वाहिलेली ही आदरांजली. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा. तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा. तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा. तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा. तोहा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा. तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा. सुखाचे आगर बापर खुमा देवीवर. सुखाचे आगर बापर खुमा देवीवर. तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा. बरवा तोहा माधव बरवा. तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा. तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा. तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम भाग्यवंता हेची काम भाग्यवंता हेचे काम भाग्यवंता हेची काम भाग्यवंता हेचे काम मापे नाम वैखरी 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 आनंदाची पुष्टी अंगी आनंदाची पुष्टी अंगी आनंदाची पुष्टी अंगी आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरती 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 पिकले तया खाणे किती पिकले तया खाणे किती पिकले तया खाणे किती पिकले तया खाणे किती पंगतीसे सुकाळ पंगतीसे सुकाळ पंगतीचे सुकाळ पंगतीचे सुकाळ पंगतीचे सुकाळ पंगतीचे सुकाळ आनंदाची पुष्टी अंगी आनंदाची पुष्टी अंगी आनंदाची पुष्टी अंगी आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरती 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 तुका करी प्रणिपात तुका करे प्रणिपात तुका करी प्रणिपात तुका करे प्रणिपात दंडवत आचार्या दंडवत आचार्या दंडवत आचार्या दंडवत आचार्या दंडवत आचार्या दंडवत आचार्या आनंदाची पुष्टी अंगी आनंदाची पुष्टी अंगी आनंदाची पुष्टी आनंदाची अंगी पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरती 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 ढोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई जय जय ढोबार कुमाई भाग्यवंता हेच काम काम भाग्यवंता हेच काम काम भाग्यवंता हेची काम काम भाग्यवंता हेची काम हेच काम काम भाग्यवंता हेच काम भाग्यवंता हेची काम काम भाग्यवंता हेची काम मापे नाम वैखरी मापे नाम वैखरी आनंदाचे पुष्टी अंगे आगे आनंदाचे पुष्टी अंगे मापे नाम वैखरी मापे नाम वैखरी आनंदाची पुष्टी अंगी अंगी आनंदाची पुष्टी अंगी भाग्यवंता हेच काम काम भाग्यवंता हेच काम भाग्यवंता हेची काम भाग्यवंता हेची काम मापे नाम वैखरी मापे नाम वैखरी आनंदाचे
श्रोते संगी उद्धरती श्रोते संगी उद्धरते आनंदाचे पुष्टी आगे आनंदाचे पुष्टी आगे विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की विठ्ठल 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 भाग्यवंता हेची काम मापे नाम वैखरी आनंदाचे पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरती पिकले तया खाणे किती पंगतीसे सुकाळ आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरती तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरती विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव जगद्गुरु शंकराचार्य महाराज की विठ्ठल 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 भाग्यवंता हेची काम मापे नाम वैखरी आनंदाचे पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरती. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. या भूतलावर संत महात्मे अवतीर्ण होत असताना ते स्वतः काय करतात, स्वतःसाठी काय मिळवतात आणि या विश्वाला काय देऊन आपला अवतार कार्य पूर्ण करतात, या 3 मुद्द्यांचा विचार या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकोबार यांनी केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला काय माझी वाणी मानेल संतासी, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, हा अभंग या ठिकाणी निवडण्याचा मुख्य हेतू असा आहे. पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य महाराज यांच्या जयंतीला यावर्षी 2500 वर्ष पूर्ण होत असल्याने त्यांना एक महत्त्वाची ही सेवा समर्पण व्हावी आणि त्यांचं चरित्र आपल्या सर्वांपर्यंत या निमित्ताने पोहोचवावं अशा उद्देशाने या ठिकाणी या अभंगावरती आपण सेवा करणार आहोत. विठ्ठला विठ्ठला या अभंगाच्या शेवटच्या चरणावरून आपल्या लक्षात येईल जगद्गुरु तुकाराम महाराज प्रणिपात आणि दंडवत आचार्यांना करतायत. पण पहिलाच प्रश्न असा आहे, आचार्य हा शब्द आल्याने पण शंकराचार्य असा शब्द न आल्याने हा थोडासा अध्यारूत असा शब्द आहे की शंकराचार्य आचार्य म्हणजे शंकराचार्यच आहेत की अन्य आचार्यांना तुकाराम महाराज दंडवत करतायत, हा थोडासा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तुकाराम महाराजांच्या वर्णनात शंकराचार्य असा शब्द नसला तरीही शंकराचार्यच आहे हे निश्चित सत्य आहे. कशावरून म्हणाल तर त्याचं थोडक्यात युक्तिवादाने वर्णन सांगतो. आपल्या वाचण्यात, ऐकण्यात आणि बोलण्यात राम हा शब्द जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा आपल्या डोळ्यापुढे राम कोणता येतो सर्वांना माहिती आहे. परशुराम येतो की बलराम येतो? नाही, आपल्या सर्वांच्या समोर येतो अयोध्याधीश प्रभू रामचंद्र. राम शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यापुढे जसे श्रीरामच उभे राहतात हे जसं आहे तसं आचार्य शब्द उच्चारला की दुसरे तिसरे कोणी नसून शंकराचार्यच आहेत, हा पहिला अर्थ. दुसरा अर्थ असा आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याशी बोलताना संत नसणाऱ्यांना मी संतही म्हणत नाही तर महाराज अशा आचार्यांना दंडवत कसे करतील, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दंडवत घालण्याकरता समान योग्यतेचे असावे, आपल्यापेक्षा पूज्य असावेत, वंदनीय असावेत, तरच जगद्गुरु तुकाराम महाराज दंडवत घालतील. तुकाराम महाराजांनी एकदा देवाला सांगितलं, देवा तुम्ही संतांची नावं सांगितली पण ती संतांची जी नावं आहेत ती माझ्या परीक्षेत जर उतरली नसतील तर त्या असंतांना मी संत म्हणणार नाही.
मग तुमचा अवमान केल्याने कदाचित तुम्हाला राग येईल आणि त्यामुळे तुम्हाला माझं काही वाईट करावं अशी बुद्धी होईल. तर मी तुम्हाला सांगून ठेवतो की तुम्हाला या रागापोटी क्रोधापोटी माझं जे वाईट करायचं असेल ते करा, पण तुमच्या दडपणाने मी असंतांना संत म्हणणार नाही. आपल्याला व्यवहार चांगला माहिती आहे. पक्षश्रेष्ठींचा आदेश देखील सर्वांना मानावा लागतो. इथे विश्वश्रेष्ठींचा आदेश आहे. हा एका पक्षश्रेष्ठींचा नव्हे, एका सामान्याचा नव्हे, विश्वश्रेष्ठींचा आदेश आहे, भगवंताचा आदेश आहे. पण तुकाराम महाराज म्हणतायत, करीशिते देवा करी माझे सुखे, परी मी त्यासी मुखे न म्हणे संत. तुला माझं काय करायचं ते कर, पण मी त्यांना माझ्या मुखाने संत म्हणणार नाही. तुकाराम महाराज. तेव्हा तुकाराम महाराज अन्य आचार्यांना दंडवत घालतील कसे, तर शंकराचार्यांनाच घालतायत, हा एक अर्थ. आणि तिसरा एक अर्थ असा आहे, शंकराचार्यांना आणि शंकराचार्यांचं जे ऋण आहे, आपल्या वारकरी संप्रदायातले सर्व संत ते ऋण मान्य करतायत. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिताना पहिल्यांदा शंकराचार्यांचं वर्णन केलेलं आहे. व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो. इथे भाष्यकार म्हणजे शंकराचार्य. एकनाथ महाराजांनी भागवत लिहिताना पहिल्यांदा नमन केले शंकराचार्यांना. वंदो आचार्या शंकरू, जो का ग्रंथार्थ विवेक चतुरू, सारुनी कर्मठतेचा विचारू आणि प्रबोध दिनकरू प्रकाशला. एकनाथ महाराज भागवतामध्ये वंदन करतायत, वंदू आचार्या शंकरू. एकनाथ महाराजांनी वंदन केलं, ज्ञानोबारायांनी वंदन केलं, म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत, तुका करी प्रणिपात आणि दंडवत आचार्या. तुकाराम महाराज देखील या आचार्यांना दंडवत करतायत. यावरून यांच्या समोर शंकराचार्यच आहेत. हा पहिला प्रश्न. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असा, दुसरा प्रश्न असा आहे की शंकराचार्यांना तुकाराम महाराज दंडवत घालतायत, परंतु तसं बघितलं तर तुकोबारा हे द्वैती आणि शंकराचार्य अद्वैती. अद्वैती आणि द्वैती या दोघांचं मतऐक्य कसं होईल, आणि मत भिन्नता असेल तर दंडवत घालण्याची क्रिया होईलच कशी, असा प्रश्न. कारण शंकराचार्य अद्वैती आहेत. कशावरून, त्यांचं आपण षटपदी नावाचं आणि एक पुस्तक आहे, ग्रंथ आहे, तो वाचला तर आपल्या लक्षात येईल. शंकराचार्यांनी असं म्हटलेलं आहे की परमात्म्यापासून जीवाची उत्पत्ती झाली, जगाची उत्पत्ती झाली, हे श्रुती, युक्ती आणि अनुभव विरुद्ध असल्याने आम्हाला ते मान्य नाही, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण परमात्म्याने सगुण साकार रूप धारण केल्यामुळे, अवतार घेतल्यामुळे त्याला जीवानी शरण जावं हेही आम्हाला मान्य आहे, असं वर्णन केलंय. शंकराचार्य म्हणतायत, परमात्म्यापासून जगत उत्पत्ती जर मानली तर शास्त्रदृष्ट्या जन्यजनक भाव, कार्यकारण भाव संबंध येईल. आणि जन्यजनक भाव संबंध जर आला तर जन्याची जनकाला उपाधी ठरते. म्हणजे आमचं परमात्म तत्व हे सोपाधिक आहे की निरुपाधिक आहे, तर अमृतानुभवाच्या पहिल्याच ओवीच्या पहिल्या पदात ज्ञानोबाराय सांगतायत, आईशी ही निरुपाधिक आहे, जगाची जवळ जनिक आहे. मग ते निरुपाधिक तत्व आहे. मग ते निरुपाधिक कसं ठरलं, तर इथे कार्य तोच आणि कारणही तोच, तर जगत त्याच्यापासून निर्माण झालं नसून जगत रूपाने तो परमात्मा नटलाय, हाच त्याचा अर्थ आहे. विठाला विठाला. हो, म्हणून शंकराचार्यांनी अद्वैतवाद मानला आणि एकीकडे तुकाराम महाराज मात्र वेगळंच वर्णन करतायत. तुकाराम महाराजांच्या बोलण्यात द्वैतवाद येतो. ते म्हणतायत, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. बस मी भक्त असावा आणि तू देव असावा. इथे द्वैत आलं एका अभंगात. तर त्याच्या पुढे जाऊन आणि तुकाराम महाराज सांगतायत, अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण तुझी सेवा. महाराज म्हणताय, देवा अद्वैताच्या ठिकाणी माझं समाधान नाही, मला आणि या ठिकाणी तुझी सेवा मिळावी. आता सेव्य सेवक भाव या नियमाने तू वेगळा मी वेगळा, म्हणजे द्वैत मानतात. मग द्वैत मानणाऱ्या तुकोबारायांचं आणि अद्वैतवाद्या शंकराचार्यांचं मतऐक्य जर नसेल तर इथे साष्टांग प्रणिपात कसा करतायत, या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात सांगतो. शंकराचार्य हे अद्वैती असले आणि तुकाराम महाराज द्वैती दिसत असले तरी पण तुकाराम महाराज देखील अद्वैतवादीच आहेत. फक्त भक्तीपुरते, ज्याला शास्त्राच्या भाषेत वास्तव अद्वैत आणि कल्पित द्वैत असं म्हटलेलं आहे. अभेदुनी भेद राखीला अंगे, वाढावया जगी प्रेम सुख. अभेदुनी भेद राखीला, वास्तविक अभेदच पण भेद राखला. म्हणून तुकाराम महाराजच देवाशी बोलताना अद्वैताचं वर्णन करतायत. देवा मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडे पांघरू हारी. आता द्वैत नाहीचे, तू आणि मी दोघं एकच आहोत.
महाराजच सांगतायत, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. इथे अद्वैतवादच आहे. ज्ञानोबारांनी अमृतानुभवात वर्णन केलेलं आहे. दिव्याचा प्रकाश गोळा करू लागलात तुम्ही तर तुमच्या हातात प्रकाश नावाचं कार्य येणार नाही, तर त्याचं जे उपादान आहे दिवा, तो दिवाच हातात येईल. मग प्रकाशांती दिवा हातात यावा, तसा जगाचा विचार करीत असताना परमात्मा हातात यावा, यालाच अद्वैतवाद म्हणतात. समग्र दीप्ते घेता जेवी दीपची ये हाता, तेवी जियेच या तत्वता शिवची लाभे. मायेच्या योगाने ईश्वराची प्राप्ती करून देणाऱ्या हा सिद्धांत आहे. म्हणजे संतांनाही अद्वैतवाद मान्यच आहे आणि जगद्गुरु शंकराचार्यांनीही अद्वैतवादाचं प्रतिपादन केलेलं आहे. पण हे वर्णन केल्यावर शास्त्राच्या भाषेत त्याला व्याघात दोष म्हणतात. तुकाराम महाराजांना देवाने विचारलं, एकीकडे तुम्ही म्हणता मी भक्त तू देव आयशे करी, आणि एकीकडे म्हणता तू आणि मी एकच आहे, हे कसं काय? मग तुकाराम महाराज हसले आणि तुकाराम महाराज काय म्हणतात, तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, केला सहज विनोद, केला सहज विनोद, नाही भेद केला सहज विनोद, केला सहज विनोद. केला सहज हो, तुझ्यात आणि माझ्यात भेद नाही. मग भेदाची भाषा करता येते, तो माझा विनोद समजा. महाराज म्हटले तो माझा विनोद आहे. अशा स्वरूपाने अभेद तत्वाचं आणि अद्वैतवादाचं प्रतिपादन या दोघांचं एकच आहे, आणि म्हणून साष्टांग दंडवत एक. आता त्याच्या पुढे तिसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की शंकराचार्य हे ज्ञानी आहेत, पंडित आहेत, विद्वान आहेत, अद्वैती आहेत, पण भक्त आहेत का? आणि जर भक्त नसतील तर तुकाराम महाराजांनी एका अभंगात आपला आणि सिद्धांत व्यक्त केलेला आहे. ते म्हणतायत, जाणे भक्तीचा जिव्हाळा, हो तोच मग होका पंडित शहाणा, अनिक नाही माझ्या मना. भक्तीचा जिव्हाळा नसेल आणि ज्ञानी पंडित असेल तर तो मला पसंत पडणार नाही. मग हे ज्ञानी आहेत म्हणून नमस्कार करतात की भक्त म्हणून? असं वर्णन केलं तर शंकराचार्य जसे ज्ञानी आहेत, वेदांती आहेत, तसेच ते भक्तही आहेत. कशावरून म्हणाल तर त्यांच्याच ग्रंथातून त्यांचं प्रमाण सांगतो. पंचरात्रा गमनाचे खंडन करत असताना शंकराचार्यांनी हे 5 भक्ती तत्वाचा पुरस्कार केलेले आढळतात. 5 भक्ती तत्व कोणते आहेत? शंकराचार्यांनी सांगितलं, अभिगमन, उपादान, स्वाध्याय, योग आणि इज्जा, असे हे 5 प्रमेय सांगितलेले आहेत. आता अभिगमन याचा अर्थ काय? पायी तीर्थयात्रा करणे, देवळात दर्शनाला जाणे, अभिगमनाचा अर्थ. उपादान म्हणजे काय? देवाच्या पूजेचं साहित्य गोळा करणे, ईश्वर ज्याने प्रसन्न होईल त्याचा अंगीकार करणे, याला म्हणतात उपादान. योग म्हणजे वृत्तीने ईश्वराशी एक होणे, म्हणजे नाते जोडणे, याला म्हणतात योग. स्वाध्याय म्हणजे वेद पठन, शास्त्राभ्यास करणे, त्या नामस्मरण करणे, सत्य भाषण करणे, हा आहे स्वाध्याय. आणि इज्जा म्हणजे देवाची पूजा करणे, पायी तीर्थयात्रा करणे, वगैरे, याला म्हणतात इज्जा, दान धर्म करणे वगैरे. मग हे 5 भक्ती तत्वाच्या आणि तत्वाचा पुरस्कार केल्याने शंकराचार्य भक्त होते. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगायचं ठरलं, भारत भ्रमण करीत असताना शंकराचार्य जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा शंकराचार्यांनी पांडुरंगाच्या समोर उभं राहून जे अष्टक लिहिलेलं आहे, पांडुरंगाष्टक, त्यात आपण वाचा, महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठं तप्तंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. शरश्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुंडलात्क्रांत गंडस्थलांगं जपा राघबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. शंकराचार्याने जे अष्टक लिहिले, अजम रुक्मिणी प्राणसंजीवनंतम वगैरे, हे सर्वांच्या पाठच आहे. यावरून शंकराचार्य ही भक्त आहेत, आणि भक्त आहेत म्हणूनच तुकाराम महाराज त्यांना दंडवत घालतात, विठाला विठाला. हो, म्हणून याहीपेक्षा वेगळं आगळं जर वर्णन करायचं ठरलं तर भक्त तर आहेत, उपासक आहेत, पण योगायोगाने पांडुरंग परमात्म्याचे तुकोबाराही उपासक आहेत आणि शंकराचार्यही पांडुरंग परमात्म्याचेच उपासक आहेत. म्हणून हा एक समेष्टी योग त्यामध्ये आलेला आहे आणि म्हणून दंडवत घातलेला आहे. आता अजून एक महत्वाची गोष्ट आहे दुसरी. दंडवत घालत असताना जगद्गुरु तुकोबारा आहे, जगद्गुरु शंकराचार्यांना दंडवत घालतायत. इथे जगद्गुरूंनी जगद्गुरूला घातलेला दंडवत आहे. हा एक योगायोग जमून आलेला आहे. तुम्ही म्हणाल गुरु, सद्गुरू आणि जगद्गुरू यातला फरक सांगतो. गुरु गुरु शब्दाची व्याख्या काय? आपण नेहमी गुरु असा शब्द वापरतो, पण गुरु नेमकं काय? गुरु या शब्दाची व्याख्या अशी आहे की वर्णन करीत असताना असं म्हटलंय, गुरु सामान्य अर्थाने शब्द आलेला आहे. ज्यांच्याकडून जो आपण गुण घेतो, जे आपण शिकतो, त्यांना आपण गुरु असं म्हणावं. मग या सर्व विश्वाला गुरु मानावं, कारण त्यांच्याकडून काही शिकण्याजोगं आहे. आपण भागवत वाचा आणि एकनाथ महाराजांनी दत्तात्रेय परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. दत्तात्रेयाने गुरु किती केले? कोणी सांगेल? 24 केलेले आहेत. 24 गुरूंची नावं काय ती सांगायची ठरली तर अवघड प्रश्न आहे, पण 24 केले हे नक्की आहे. मग दत्तात्रेय परमात्म्यांना विचारलं 24 कशाला केले हो?
त्यावेळेला दत्त भगवान म्हणतात 24 केले नव्हे, हे फक्त त्रोटकांची यादी आहे. तसं मी या सर्व जगाला विश्वाला गुरु मानलेलं आहे. जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण. गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. हे संपूर्ण मला जगत गुरु दिसतंय. मग ते जडसृष्टीतील असेल, जीवसृष्टीतील असेल, ईशसृष्टीतील असेल, पण प्रत्येक जण माझा गुरु आहे. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा पृथ्वीला गुरु मानलेलं आहे. ते म्हणले कशावरून पृथ्वीला गुरु मानलं? मग त्यांनी वर्णन केलेलं आहे की पृथ्वी दाहे करुणी जाळिली, नांगर घालून फाळिली, लाथवरी तोडिली झोडिली पै भूते. तो अपराध न मानुनी क्षिती, सवेची भूता ते प्रसन्न होती. तेथेची उगवणी नाना संपत्ती, तृप्ती देत भूता ते. पृथ्वी नांगरली जाते काय, वखरली जाते काय. आता कोकण विभागामध्ये भाताचं ते अवन भात तयार करण्यासाठी रोप, त्यासाठी अगोदर ते जाळावं लागतं काय, नंतर पायाने त्याचा गाळ तयार व्हावा त्याकरता तुडवावं लागतं काय. शौच विधी कर्म आपण पृथ्वीवर आटोपतो. पृथ्वी कधी नाराज नाही, कधी रागावली नाही. वास्तविक सकाळी उठल्या उठल्या आपण म्हणायचं असतं समुद्र वसनी देवी पर्वतस्तन मंडली विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमी. हे देवी माते जगदंबे, विष्णूची तू पत्नी आहे, समुद्र तुझं वस्त्र आहे आणि हे पर्वत हे तुझे स्तन आहेत. तुला माझा नमस्कार असो, पादस्पर्शम क्षमस्वमी. मी आता तुला सकाळी पायाचा स्पर्श करतोय, तुम्हाला क्षमा कर असं म्हणावं, ते म्हटलं जात नाही. म्हणून या पृथ्वीतच धन तयार होतं म्हणजे द्रव्य, आणि ते आपल्या घरादाराचा प्रश्न भागून मार्केटला विकायला नेता येतं. यावरून पृथ्वीत क्षमया धरित्री, क्षमा नावाचा गुण आहे. म्हणून दत्तात्रेयाने तिला गुरु केलं. एका किड्याला गुरु केलं. किडा तो असा आहे, खाली एक दोरा चिटकवतो, वर एक, दोन्ही बाजूनी दोन, आणि त्याच्या भोवती फिरून घर तयार करतो. त्याच्यात खेळतो कुठपर्यंत, इच्छा असेपर्यंत. इच्छा संपली की उलटा फिरतो, ते घर गिळून घेतो आणि एकटाच उरतो. दत्तात्रेयाने त्याला गुरु मानलं. तू जसं घर करतो आणि इच्छा संपली की एकटाच राहतो, तसं आमचा ईश्वर जगत निर्माण करतो आणि पुन्हा जगत एका अंशात विलीन करून शेवटी एकटाच उरतो. म्हणून ईश्वरासारखंच तैत्तरीय उपनिषदात म्हटले बहुश्याम हमे मेतत प्रजा येती कामतः तपस्तप्तवान सृजा सर्व जगत इत्याह तित्तिरह. या नियमाने त्यांनाही गुरु मानलं आणि सर्व जगत मला गुरु दिसतंय असं त्या दत्ता भगवंताचं म्हणणं आहे. म्हणजे सर्व जगत गुरु आहे. गुरु शब्दाचा अर्थ सामान्य अर्थाने हा होतो विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. गुरु शब्दाचा सामान्य अर्थाने हा अर्थ आहे की सर्व विश्वाला गुरु मानण्याची जी दिशा आहे, जी संकल्पना आहे, ती दत्त भगवंतांनी जी आपल्या समोर सर्वांच्या ठेवलेली आहे. गुरु शब्दाचा अर्थ आहे की सर्वांपासून जे जे आपण शिकलोय त्यांना गुरु म्हणावं. आता श्रीगुरु वा सद्गुरू कोणाला म्हणावं, तर सद्गुरूची व्याख्या अशी केलेली आहे मज हृदय सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू. सद्गुरूची व्याख्या वेगळी आहे की सर्वसामान्य शिकतोय त्यांना गुरु म्हणावं, पण जे या संसार दुःखातून काढून मोक्षापर्यंत घेऊन जातात त्यांना म्हणावं सद्गुरू. सद्गुरूची व्याख्या अशी आहे किंवा एका सुभाषितकाराने असं म्हटलेलं आहे बहो गुरवो संती. असे गुरु जगात पुष्कळ आहेत, पण दुर्लभो सद्गुरुर देवो शिष्य हृतापहारकः. सद्गुरुदेव दुर्लभ आहे की आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक या 3 तापातून शिष्यांना मुक्त करतो, त्यांना म्हणावं सद्गुरू. अशी ज्ञानोबारांनी वर्णन केलेलं आहे की मला जर तारला असेल तर माझ्या सद्गुरूनी. किंवा सद्गुरूची व्याख्या याच्यापेक्षा ज्ञानोबाराय सांगतात ती परी श्रीगुरु करी ती जय अंगीकारू तै होनी ठाके संसारू मोक्षमय आघवा. श्रीगुरूने अंगीकार केला की शिष्याला संसार राहत नाही तर त्याचं मोक्षात रूपांतर होतं, याला म्हणावं श्रीगुरु. ते झाले गुरु. हे श्रीगुरु वा सद्गुरू. आता जगद्गुरु. जगद्गुरूची व्याख्या काय, तर जगाकरता अवतीर्ण होतात, जगाकरता जीवन जगतात आणि जगाचा उद्धार करतात, त्यांना म्हणावं जगद्गुरु. विठ्ठला विठ्ठला. अशा जगद्गुरूची यादी जर म्हटलं तर 3 आपल्या डोळ्यापुढे आहे. पहिले जगद्गुरू आहेत भगवान गोपाल कृष्ण. वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. जगद्गुरुम कृष्णम वंदे. त्यांना जगाचे गुरु का म्हटलं, ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करतायत. तैशी अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशून श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे, म्हणून जगद्गुरु कृष्ण भगवान. बर, दुसरे जगद्गुरु शंकराचार्य, कारण जगाकरता विश्वाकरता जगले, विश्वाचा उद्धार करण्याचं ज्ञान ठेवून गेले, याचा अर्थ जगद्गुरु. आणि तुकोबाराय जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. म्हणून जगद्गुरूंनी जगद्गुरूला केलेलं दंडवत, घातलेलं दंडवत या अभंगात हे योगायोग हा जमून आलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज या अभंगाच्या शेवटच्या चरणात ते वर्णन करतायत. तुका करी प्रणिपात, तुका करी प्रणिपात, तुका करी प्रणिपात, तुका करी प्रणिपात. गावात
आचार्यांना जगद्गुरू तुकाराम महाराज दंडवत घालतायत आणि प्रणिपात शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायात आलेला आहे. प्रणिपातेन तद्विधी प्रणिपातेन. या प्रणिपातेन प्रश्नाचं वर्णन करीत असताना ज्ञानोबाराय वर्णन करतायत. तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. तनानी मनानी आणि त्यांच्या पायाला लागावं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दास्य सेवक आणि सेवा करावी आणि गर्वरहित सेवा करावी, ही याला म्हणतात प्रणिपात. आणि दंडवत शब्दाचा अर्थ असा आहे, दंडवत दंडापरी काही उरी नुरावी. दंडवत शब्दाचा अर्थ असा आहे, हातात घेतलेली काठी जमिनीवर टाकल्यानंतर कोणत्याही भागाला राखून ती पडत नाही, पूर्णत्वाने जशी जमिनीवर टेकते त्याप्रमाणे संतांच्या समोर साष्टांगतेनं आपल्या पूर्ण अंगाने टेकावं, याला म्हणतात दंडवत. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी दंडवताची व्याख्या सांगतायत. लिंग का प्रतिमा दिठे देखत खेव किरीटी आणि पडलेली का काठी नुरेची जैशी. एकदा पडलेली काठी कोणत्याही अंगाने उरत नाही, पूर्णत्वाने टेकते, तसं संतांच्या समोर पूर्ण अंगाने टेकावं, याला म्हणतात दंडवत. दंडवत साष्टांग शब्दाचा अर्थ फक्त शब्दात नको, तुकोबारायांनी वास्तवात आणला. तुकोबारायांचेच काही अभंग आहेत संताबद्दल. तुकाराम महाराज म्हणतायत, येती वार करी वाट पाहतो तोवरी, घालोनिया दंडवत पुसेन निरोपाची मात, पुषेन निरोपाची मात, पुषेन निरोपाची मात, निरोपाची माता पुजेला निरोपाची माता, निरोपाची माता पुजेला निरोपाची माता. घालोन या दंडवत पुषेन निरोपाची मात. वारकऱ्यांबद्दल संतांबद्दल तुकोबारायांच्या ठिकाणी असणारा आदर या अभंगातून व्यक्त होतो. महाराज म्हणतायत, ते येता क्षणीच मी त्यांना दंडवत घालतो. म्हणून या अभंगाचं शेवटचं चरण असं आहे, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या. ज्या आचार्यांना म्हणजे शंकराचार्यांना तुकोबाराय दंडवत घालतायत, त्या आचार्यांची योग्यता चरित्र रूपाने आपण काही वेळात पाहणार आहोत. ती अशी, शंकराचार्य हे कुठे जन्मले, कसे वगैरे याबद्दलची प्रस्तावना अशी आहे की शंकराचार्यांचं चरित्र अलौकिक आहे. कालडी नावाचं गाव आणि आलमाई नदीच्या परिसरात केरळ प्रांतामध्ये एक कालडी नावाचं गाव आहे, केरळ प्रांतामध्ये. आणि तिथे दोघं पती पत्नी, त्यांचं नाव शिवगुरू आणि त्यांच्या मातेचं नाव आहे विशिष्टा देवी, असं आईचं आणि वडिलांची नाव आहेत. यांच्या पोटी शंकराचार्यांचा जन्म झाला, पण तो देखील अलौकिक स्वरूपाने. त्यांना वृद्धाप्यकालापर्यंत पुत्र संतान नव्हतं. मग दोघांनी भगवान शंकराची तपश्चर्या करायची ठरवली. 1 वर्ष फक्त कंदमुळं पाला भक्षण करून काही दिवस, नंतर पिंडीवरचं फक्त तीर्थप्राशन करून, नंतर हवेचं प्राशन करून अशी घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. सांगा काय मागायचं ते मागा. सांगितलं एकच आहे, आयुष्यमान आणि सर्व लक्षण संपन्न असा पुत्र हो. त्यांनी सांगितले हे 2 मिळणार नाही, एक तर आयुष्यवान मिळेल तर ज्ञानवान नाही, ज्ञानवान मिळेल आयुष्यवान नाही, काय पाहिजे बोला. त्यांनी सांगितलं ज्ञानवान द्या, आयुष्य कमी असलं तरी चालेल, कारण आयुष्याने माणसाची प्रसिद्धी नाही, ज्ञानाने माणसाची आणि प्रसिद्धी आहे किंवा ते कार्य आहे. सांगितलं ठीक आहे आणि त्यांना वर दिला. हे घरी आले. घरी आल्यानंतर महादेवाच्या कृपेनं त्यांना पुत्रसंतान प्राप्त झालं, ते शंकराचार्य. आणि शंकराचार्य उपजल्यापासूनच उपजताची ज्ञानी. योगभ्रष्टाचं वर्णन ज्ञानोबारांनी सुंदर केलेलं आहे. सूर्य आधी प्रगट होत नाही, आधी सूर्याचा प्रकाश आणि मागावून सूर्य उदय. आपण बघा, मोटकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. सूर्याच्या आधी प्रकाश यावा अर्ध्या तासाने आणि मागावून सूर्य प्रगट व्हावा, तसा महात्मा नंतर येतो आणि आधी त्यांचं ज्ञान प्रगट होतं. असं शंकराचार्यांचं चरित्र आहे. 3 वर्षापर्यंत ज्ञान आणि त्याहीपेक्षा त्यांचं जे चरित्र आहे, तेव्हा त्यांच्या वडिलांना असं वाटलं की अत्यंत दिव्य, अत्यंत ज्ञानी मुलगा आपल्या पोटी आलेला आहे, यांना आता आश्रमात नेऊन घालावं. पुढे प्रकार असा घडला, आश्रमात नेऊन घालण्याच्या आधीच त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली, त्यांचं निर्वाण झालं. त्याच्यानंतर त्यांच्या आईने त्यांना माहेरी नेलं आणि 5 वर्ष झाल्यानंतर गुरुगृही ठेवलं. गुरुगृही ठेवल्यानंतर पूर्ण ज्ञानाचा अभ्यास झाला. त्यांचं वर्णनच असं केलं एका श्लोकामध्ये, 8 वर्षे चतुर्वेदी, 12 सर्व शास्त्रकृत आणि 16 कृत्वा भाष्ये, 32 मुनिरभ्यगात. एका श्लोकात शंकराचार्यांचं पूर्ण चरित्र रेखाटलेलं आहे. तेव्हा 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सर्व अभ्यास झाला. घरी आले. आईने सांगितलं, बाळ तुझ्याकरता सर्व सिद्धता आहे, लग्नाची तयारी केली आहे, आता तू गृहस्थाश्रमात पदार्पण कर. सांगितलं, आई मी अजन्म आणि नैष्टिक ब्रह्मचर्य व्रत पाळण्याची आणि हे केलेली प्रतिज्ञा, त्यामुळे आता मी लग्न करणार नाही. शेवटी आई निराश झाली. कालांतराने पुन्हा संन्यास मला घ्यायचा आहे, तुझी परवानगी हवी आहे. संन्यास घेण्यासाठी परवानगी मागितली. आईने काही केल्या परवानगी दिली नाही. तेव्हा परवानगी दिली नाही. एके दिवशी प्रसंग असा झाला की शंकराचार्य हे गंगेच्या स्नानाला गेले, मातेसह गेले. आणि शंकराचार्य गंगेच्या स्नानाला गेल्यानंतर
तिथे प्रकार असा की आई तीरावरती उभी आहे, शंकराचार्य स्नान करतायत आणि स्नान करताना त्यांच्या पायाला एका मगरीने पकडलं. बऱ्याच वेळाने वरती आले आणि रडत रडतच म्हणतायत, आई मी आता मरतोय, आता मी वाचत नाही, मगरीने माझा पाय पकडलाय, आता माझा हा शेवटचाच क्षण आहे, आई आता तरी मला संन्यास घेण्याची परवानगी दे, नाहीतर माझं जीवन फुकट ठरेल, मला मोक्ष मिळवण्याकरता संन्यासी जीवनाची गरज आहे. आईने विचार केला, मरण्यापेक्षा संन्यासी होत असेल तर आनंद आहे. सांगितलं, बाळ खुशाल संन्यास घे. संन्यास घेतला, तिथेच हातावरती पाणी घेऊन मी संन्यासी होईल अशी कल्पना केली. पुढे चालून त्यांच्या आवाजाने सगळे लोक गोळा होऊन मगरीला पकडलं आणि त्यांना त्यापासून सोडवलं. घरी आले, संन्यास घेण्याचा निर्धार नक्की झाला. एके दिवशी आई स्नानाला गेली, रस्त्यात पडली, कारण ती आलमाई नावाची नदी थोडीशी लांब होती. लांब असल्यामुळे आई रस्त्यातच बेशुद्ध स्थितीत पडली. शंकराचार्याने विचार केला, एवढ्या लांब आईला स्नानाला जाणं होत नाही, पण आई स्नानाला गेल्याशिवाय, गंगेचं स्नान केल्याशिवाय जेवण करीत नाही. म्हणून देवाला विनंती केली, देवा ही गंगा माझ्या गावाजवळून वाहू दे. असं घडणंही शक्य नाही, पण शंकराचार्यांचं ते अलौकिक चरित्र आहे. आणि म्हणून एके दिवशी असा महापूर आला आणि नदीचं पात्र बदललं आणि त्या कालडी नावाच्या गावापासून ती नदी वाहू लागली आणि सगळीकडे. आणि मग शंकराचार्यांची स्तुती होऊ लागली, वा वा, मुलगा असावा तर असा, एकच चंद्र तमोहंती नच तारा शतान्यपी, हजारो चांदण्यापेक्षा एक चंद्र असावा, मुलगा असावा तर असा असावा. म्हणून शंकराचार्यांचं सर्वत्र असं कौतुक होऊ लागलं. आणि ते ज्या कुळात जन्माला आले ना, ते नंपुद्री कुळ आहे, ब्राह्मणामध्ये उच्च असं कुळ. आता मल्याळी भाषा आहे तिथे, केरळमध्ये मल्याळी भाषा आहे. तिथे नंपुद्री नावाचा अर्थ असा होतो, नंपू म्हणजे विश्वास आणि पुरी म्हणजे पूर्ण. ज्यांचा वेदशास्त्रावर, देवावर पूर्ण विश्वास आहे त्याला म्हणतात नंपुद्री. आणि अशा पवित्र कुळामध्ये शंकराचार्यांचा जन्म झाल्याने, आईवडीलही महान पुण्यवान असल्याने, आणि शंकराचार्य हे महादेवाचाच प्रसाद किंबहुना भगवान शंकरच पण मनुष्य देहाने प्रगट झालेले असल्याने नदीचं पात्र बदललं. संन्यास घेण्याची परवानगी आईकडून मिळाली आणि संन्यास घ्यायचं नक्की झालं. एके दिवशी झोपेत असं स्वप्न पडलं की ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये नर्मदा नदीच्या तीरावरती गोविंद पादाचार्य समाधीस्थ आहेत, त्यांच्याकडून तुम्ही अनुग्रह घ्या. ते 200 किलोमीटर अंतर पायी पायी काढलं. आईची परवानगी घेतली. आई तशी परवानगी देत नव्हती. आईला सांगितलं, आई अंतकालाच्या वेळेला मी कुठे असलो तरी तू स्मरण केल्या क्षणी वायुवेगाने मी इथे हजर होईल, 1. आणि अंतकाळी तू म्हणशील त्या देवाचं दर्शन घडून देईल, 2. पण मला मात्र संन्यास घेण्याची आणि परवानगी दे. त्याप्रमाणे मिळाली. बाहेर गेले आणि तिथे जाऊन चौकशी केली. म्हटले, गोविंद पादाचार्य इथे कोणी आहेत का? लोकांनी सांगितलं, हजारो वर्षाची तपश्चर्या चालू आहे त्यांची, समाधी घेतलेली आहे त्यांनी. तेव्हा आम्ही त्यांचा अनुग्रह घेण्याकरता इथे आलो, म्हातारे झालो, अजूनही समाधी उत्थान होत नाही, कधी होईल सांगता येत नाही. शंकराचार्यांचा आग्रह मध्ये गेले आणि त्यांची समाधी उत्थान केली. समाधी उत्थान केल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराज, मला तुमच्याकडे येण्याचा संकेत मिळाला आणि म्हणून मी आलोय, तेव्हा माझ्यावर कृपा करा. अर्थात हे गोविंद पादाचार्य कोण? म्हणजे शंकराचार्यांची पूर्व परंपरा अशी आहे की मूळ भगवान विष्णू परमात्म्यांनी ते ज्ञान ब्रह्मदेवाला दिलं, ब्रह्मदेवाने तेच ज्ञान नारदांना दिलं, नारदांनी तेच ज्ञान व्यास महर्षींना दिलं, व्यास महर्षींनी तेच ज्ञान शुकाचार्यांना दिलं, शुकाचार्यांनी तेच ज्ञान गौड पादाचार्यांना दिलं, गौड पादाचार्यांनी तेच ज्ञान गोविंद पादाचार्यांना दिलं आणि गोविंद पादाचार्यांनी तेच ज्ञान शंकराचार्यांना दिलं. अशी त्यांची गुरु परंपरा आहे. विठाला 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 विठाला. हो, त्यांची प्रसन्नता आणि करून घेतली. त्यानंतर त्यांनी ज्ञान दिलं. अर्थात वेदाचा अभ्यास झाला, शास्त्राचा झाला, उपनिषदाचा झाला. त्यातलं एक तत्व सांगतो. त्यांनी सांगितलं, आपल्या गोविंद पादाचार्यांनी, सर्व जग पूजा करतंय, पण आपण पूजा वेगळ्या आगळ्या स्वरूपाची जाणून समजून करायची आहे. परा अपरा पूजेचे असे 2 प्रकार आलेले आहेत. म्हणले कशी काय? आता आपण पूजा करताना आपल्या सर्वांना माहितीच आहे, पहिल्यांदा अक्षता घ्यायच्या आणि त्या देवतेचं नाव घेऊन त्या समर्पण करायच्या, म्हणजे आवाहनार्थम अक्षताम समर्पयामि, आवाहन करणे. ती देवता एकदा आली की त्या देवतेला मग पाद्यपूजा करून अपवित्र पवित्र वा वगैरे. त्याच्यानंतर त्यांना स्नान घालले. मग दधिकृतम स्नानम समर्पयामी, उष्णोदकम स्नानम समर्पयामी, पंचामृतम स्नानम समर्पयामी, नंतर शुद्धोदकम स्नानम समर्पयामी. त्यानंतर त्यांना बसण्याकरता आसन द्यायचं. नंतर वस्त्रम समर्पयामी, पुष्पम समर्पयामी. त्यानंतर त्याच्या पुढे नैवेद्यम प्रतिगृह्यता, नैवेद्य अर्पण करायचा आणि दीपम दर्शयामी, धूपम दर्शयामी वगैरे. आणि त्याच्याही पुढे जर काही उपचार कमी असतील तर त्या जागी अक्षताची नियुक्ती करणे. सकल उपचारार्थे अक्षताम समर्पय, अक्षता समर्प. हा झाला पूजेचा प्रकार. पण शंकराचार्यांना गोविंद स्वामी सांगतायत, याच पूजेत आपण थांबायचं नाही. का? कारण बरेच विद्यार्थी असे आहेत, 10-10, 5-5 शिक्षक मरून जातात तरी गडी पहिलीतच. तशी आपली पूजा चालू आहे, पण आपण तिथे जाऊ, याच्यापेक्षा वेगळा देव आहे असं जाणून घ्यायला आपण तयारच नाहीत.
मग तिथे गोविंद आणि स्वामी सांगतायत त्यांना पूर्णशा वाहनम कुत्र सर्वाधारस्य चाशनम स्वच्छस्य पाद्यम अर्थंच शुद्ध शाचमनम कुतः, हे श्लोक सांगितलेले आहे. अरे ज्याला बोलवायचंय तो तिथून इथपर्यंत जर तोच आहे, बोलवणार कोणाला आणि कुठून कुठे. बर, ज्याला बसायला आसन द्यायचंय सर्वाधारस्य, या सर्व विश्वाला ज्याचा आधार आहे त्याला तुझ्या पाटाचा आणि चौरंगाचा आधार पाहिजे नाही. शुद्ध जो शुद्धच आहे त्याला आचमन करून शुद्ध करण्याची गरज आहे, त्याला पाद्यपूजेची गरज आहे नाही. ही त्याच्या पलीकडची पूजा आहे. पण त्याच्या पुढे ऐकून ठेवा, तिथपर्यंत जाईपर्यंत हीच पूजा करीत जावी आणि तिथे पोहोचल्यानंतर त्या पूजेवर आपण आरूढ व्हावं, हा त्याच्यातला अर्थ आहे. हे ज्ञान सर्व दिलं आणि एके दिवशी परिपक्वता पाहण्यासाठी गोविंद पादाचार्यांनी समाधी लावली. समाधी लावल्यावर नदीला पूर आला आणि पूर आल्यानंतर समाधीद्वारात पाणी जाऊ लागलं. सर्व शिष्य चिंतेत पडले, आता काय करावं. तेवढ्यात शंकराचार्यांनी एक भांडं आणलं, मातीचं तिथे ठेवलं. पूर्ण पाणी तिथे जायचं आणि थांबायचं, पण मात्र समाधी ओली सुद्धा झाली नाही. मग प्रगट झाले, आशीर्वाद दिला त्यांना, कल्याण हो. नंतर त्यांनी सांगितलं मला समाधी घ्यायला परवानगी द्या. म्हटले समाधी मिळणार नाही. आणि शंकराचार्यांच्या चरित्रात असा एक मुद्दा आहे, सर्व भविष्यकारांनी त्यांची कुंडली बघितली आणि त्यांच्या कुंडलीमधलं एक वर्म सांगितलं होतं मातेला की 8व्या वर्षी यांना मृत्यूयोग आहे, 16व्या वर्षी वयाच्या मृत्यूयोग आहे आणि 32व्या वर्षी मृत्यूयोग आहे. मग विनंती केल्यानंतर सांगितलं वयाच्या 8व्या वर्षाचा मृत्यूयोग ईशकृपेनं टळेल, वयाच्या 16व्या वर्षाचा जो मृत्यूयोग आहे तो संत कृपेनं टळेल, पण 32व्या वर्षाचा मृत्यूयोग मात्र टळणार नाही, असं त्यांनी त्यावेळेला सांगून ठेवलं होतं. ठीक आहे, समाधी घ्यायची नाही सांगितलं, इथून पुढे काशीला जा. मग तिथून पुढे काशीला गेले, तिथे भगवान शंकराचा साक्षात्कार होईल असं सांगितलं. आणि गोविंद पादाचार्यांनी सांगितलं मला गौड पादाचार्यांनी तुमच्याकडे ज्ञान देण्यासाठीच राहायला सांगितलं होतं, माझं कार्य संपलंय, आता जगतभर तुम्ही प्रसार करा. आणि त्यांनी आपली समाधीस्थ झालेली आहे. तिथून पुढे काशीला जाऊन भगवान शंकराचा साक्षात्कार झाला. तिथे काशी हे त्या काळचं, आता जसं आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्ट आहे की नाही, तसं सर्व आध्यात्मिक ज्ञानाचं सुप्रीम कोर्ट जर असेल तर त्यावेळेला काशी होती. कुठलाही वाद असो धर्मपंथांनी तिथे येऊन मिटवावा असा तो भाग आहे. तिथे सर्वांचं मत परिवर्तन केलं, सर्वांना अद्वैतवादाचं प्रतिपादन, भगवान शंकराची प्रसन्नता. आणि भगवान शंकरांनी तिथून पुढे सांगितलं की तुम्ही हिमालय पर्वताची प्रदक्षिणा करा. विठाला विठाला हिमालय पर्वताची प्रदक्षिणा करताना सनंदन नावाचा शिष्य त्यांना मिळाला. सनंदन अतिशय विश्वासू. आता हिमालय पर्वत आपल्याला माहिती आहे समुद्र पातळीपासून 10,884 फूट उंच आहे. तितका प्रवास उंच करायचा. गंगोत्री यमुनोत्रीचं टोक तर त्याहीपेक्षा 12,000 असं काहीतरी सांगितलेलं आहे. इतकं उंच टोक आहे. तिथपर्यंत करीत 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 जोशी मठावरती गेले, गौरी कुंडावरती गेले. गौरी कुंडावर गेल्यानंतर तिथून पुढचा प्रवास करीत असताना अलकनंदेच्या तीरावरती शिष्यांना अभ्यास सांगत असताना एके दिवशी अशी गोष्ट घडली की जरा सनंदनाचा जास्त आदर करीत होते शंकराचार्य, तर बाकीच्या शिष्यांना जरा ते जड जायचं. असं आहे, चांगलं करणाऱ्यांना चांगलं म्हणणं देखील बाकीच्यांना खपत नाही, असा एक स्वभाव आहे प्रत्येकाचा. त्यामुळे यांचाच नाव गौरव, यांचाच गौरव, यांचाच गौरव, आम्ही शिष्य नाहीत का, आमचं वर्णन कधी केलं जात नाही. शंकराचार्यांना अंतर्ज्ञानाने कळलं म्हणून यांना अलकनंदेच्या पलीकडे जाऊ दिलं. सनंदन नावाच्या विद्यार्थ्यांना पलीकडे गेले ते पुलावरून लांबून असे आणि एकदम हाक मारली, सनंदन लवकरात लवकर धावून ये. म्हटल्यानंतर त्यांनी विचार केला गुरु संकटात आहेत, आपण याच क्षणी गेलं पाहिजे. पुलाचा विचार न करताना खूप विशाल असं नदीपात्र आणि अतिवेग, त्या वेगातून परत यायचं ठरवलं. मग बाकीचे शिष्य हसू लागले, डोक्याचा तपास दिसत नाही, आता सनंदन वाहून जाणार, मरणार, बरं आजपासून हे गेले म्हणजे आपलाच नंबर आहे असं वाटू लागलं. करता करता असा प्रकार झाला की ते जिथे जिथे त्या अलकनंदेच्या पाण्यावर पाय ठेवायचे तिथे तिथे त्यांच्या पायाखाली कमळ उगवायचं आणि त्या कमळावर पाय ठेवून अलीकडे आले. तेव्हापासून शंकराचार्यांनी त्यांचं नाव पद्मपादाचार्य ठेवलं. जे पद्मपादाचार्य आहेत हे सनंदन नावाचे शिष्य. तिथून पुढे गेले, पुढे एक तीर्थ लागलं, त्याला व्यास तीर्थ म्हणतात. हिमालय पर्वताबद्दलचं हे वर्णन आहे. व्यास तीर्थावरती गेले. व्यास तीर्थाला एकीकडे गणपतीचं मंदिर आहे, एकीकडे सरस्वतीचं मंदिर आहे, मध्ये व्यास मंदिर आहे. आणि तिथला कथाभाग असा आहे की तिथेच बसून व्यासानी 1.25 लाख श्लोक महाभारत लिहिलं. त्याच ठिकाणी उपनिषद, त्याच ठिकाणी गीता वगैरे हे सर्व काही ग्रंथ तिथे लिहिले. आणि व्यासांचा चरित्रभाग असा आहे, व्यास महर्षीने 1.25 लाख श्लोकाचं महाभारत तयार केलं, पण त्यांना लेखक कोणी सापडत नव्हतं. त्या लेखक कोण असावा ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. ब्रह्मदेव आले, त्यांनी सांगितलं तुम्हाला चांगला लेखक देतो गणपती बाप्पा. म्हणले ठीक आहे. गणपती बाप्पा आले, म्हणले मला काम पाहिजे, म्हणले मलाही लिखाण करणारा लेखक पाहिजे मुनिमजी. ठीक आहे, ते दोघांचं जमलं. पण म्हटले एका अटीवर. कोणत्या? माझा लिहिण्याचा वेग इतका आहे की तुम्ही असं कराल नाही तर
तर थोडं थांबून टाइमपास करून मला बसायला इतका वेळ नाही, माझी लेखणी बंद न पडली पाहिजे. पुढचा श्लोक, मागचा श्लोक लिहिला की पुढचा श्लोक लिहिण्याच्या आत दुसरा श्लोक सांगितला गेला पाहिजे. ठीक आहे, व्यासांनी विचार केला. व्यासांच्या ठिकाणी काय कमी होती? नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. विशाल याचा अर्थ कळला आपल्याला. व्यास, वि अधिक आस बरोबर व्यास. वि म्हणजे विशाल, आस म्हणजे बुद्धी. ज्याची विशाल बुद्धी आहे त्यांना म्हणावं व्यास. व्यास महर्षींनी सांगितलं मला तुमची आठ मान्य आहे, पण आता माझी एक आठ तुम्हाला मान्य करावी लागेल. कोणती? जो श्लोक तुम्ही लिहाल तो अगोदर त्याचा अर्थ डोक्यात आणायचा आणि मग लिहायचा. आता त्या श्लोकाचा अर्थ असा होता की तो फक्त शुकाचार्यांना आणि व्यास महर्षींनाच ज्ञात होता. त्याच्यात पुन्हा 1.25 श्लोकात 8,000 श्लोक कूट प्रश्न होते. कूट प्रश्न कळतं ना आपल्याला? कळतं, ठीक आहे. कूट प्रश्न शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याचा सरळ अर्थ जमत नाही, शास्त्राने अर्थ लावावा लागतो, त्याला म्हणतात कूट प्रश्न. उदाहरण म्हणून एक श्लोक सांगतो आपलं. एकाने सांगितलं एकादशाम विशेषण कर्तव्यम द्वय भोजनम रात्रो जागरण कृत्वा दिवोच्या हरी कीर्तनम. हा झाला कूट श्लोक. म्हणजे काय? त्यांनी सांगितलं एकादशीचं विशेष महत्व मी सांगतो. म्हणले काय? द्वय भोजनम एकादशाम विशेषण, म्हणजे एकादशीच्या दिवशी 2 वेळा जेवण करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आता पटतं ना तुम्हाला? लोक म्हणले तुमचं डोकं फिरले, अहो 2 वेळा खाणं हे काय एकादशी आहे का? अहो कुठून काढला सिद्धांत? मग दुसऱ्या कवीने त्याचं उत्तरार्ध लिहिलं, ही 2 भोजनं कोणती? रात्रौ जागरणम कृत्वा दिवोच हरिकीर्तनम यस्य द्वय भोजनम एकादशाम विशेषेण. विठाला 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 विठाला. म्हणजे रात्रभर हरिजागर करावा आणि दिवसभर भगवत भजन करावं, ही 2च भोजनं एकादशीच्या दिवशी करावीत. याला म्हणतात कूटप्रश्न. असे कितीतरी सांगून आपला वेळ घेत नाही. कूटप्रश्न आहे. असे 8,000 श्लोक होते महाभारतामध्ये आणि ते त्यांच्याकडून गणपती बाप्पांकडून लिहून घेतले आणि महाभारत पूर्ण केलं. अशा तीर्थावर जाऊन पोहोचले शंकराचार्य. शंकराचार्यांनी तिथे गेल्यानंतर याच्यावरती आणि भाष्य लिहिण्याची त्यांना बुद्धी झाली. भाष्य शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. भाष्य म्हणजे काय? सूत्रार्थो वर्णेते यत्र पदम सूत्रानुसारीभिः स्वपदानीच वर्णेन्ते भाष्यम भाष्य विदो विदुः. भाष्य म्हणजे काय? मूळ सूत्राचा अर्थ न सोडता स्वतःच्या पदानी तंतोतंत अर्थ लावणे याला म्हणतात भाष्य. आणि शंकराचार्यांनी कोणत्या उपनिषदावर, वेदावर, गीतेवर सर्वांवर भाष्य लिहिलं आणि भाष्य लिहून आणि शिष्यांना ते शिकवलं. तिथून पुढचा बराचसा मोठा प्रवास आहे. बद्रीनारायण, केदारनाथ वगैरे भेटी दिल्या. तिथल्या देवतेचं भंजन झालं होतं, त्या देवता स्थापन केल्या गेल्या. मंदिराचा जीर्णोद्धार झाला तिथे आणि पूजेची व्यवस्था लावली. करता करता उत्तर काशीला आले. उत्तर काशीला आल्यानंतर व्यास महर्षी आपले शंकराचार्य उत्तर काशीला आल्यानंतर शंकराचार्यांकडे व्यास महाराज वेश पालटून आले. ब्राह्मणाचा वेश, म्हातारपण, काठी टेकीत आले. कोण रे बाबा? व्यासांच्या सूत्रावर, ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिणारा कोण? शंकराचार्यांकडे बोट केलं शिष्यमंडळीने. हे पहा, हेच आहेत ते. माझ्या प्रश्नाची उत्तरं देतील? म्हटले जरूर देतील. अहो आमच्या गुरूंकडे काही कमी ज्ञान आहे का? 1-2 पुस्तकं वाचलीत का? जगतभर जे ज्ञान ते आमच्या गुरूंच्या मुखात आहे. म्हणले ठीक आहे. आणि मग आता ते व्यासच असल्यामुळे, त्यांचेच ते सूत्र असल्यामुळे आमक्या सूत्राचा आमका अर्थ काय होतो प्रश्न विचारला. 18 दिवस त्यांची चर्चा सुरू होती. प्रश्न उत्तराची अगदी नम्र होऊन शंकराचार्य उत्तर देत होते. व्यास महर्षी वृद्ध अवस्थेमध्ये अधिकाराने प्रश्न विचारित होते. आणि 18व्या दिवशी त्या पद्मपादाचार्यांनी गुरूंच्या कानात सांगितलं, महाराज एवढं ज्ञान फक्त जगाच्या पाठीवर व्यासांच्याच ठिकाणी आहे. ज्या अर्थी हे प्रश्न विचारतायत मला असं वाटतं हे व्यास तर नसतील. उद्या परिचय विचारा मग ज्ञान सांगा. म्हणले ठीक आहे. माणसाचा कार्यरूपाने परिचय झाल्याशिवाय चर्चा करणं चूक ठरते. जर चर्चा केली तर ती निष्फळ ठरते. पहिल्यांदा ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून बोललं जातं आणि मागावून कळलं हे डायरेक्टर आहेत, आमदार खासदार आहेत. अरे मला काय माहिती, असं होतं. तसा प्रकार झाला. विचारलं आणि विचारल्यावर त्याने सांगितलं मीच व्यास आहे. आणि मग प्रगट झाले, दर्शन दिलं. त्यावेळेला 16वं वर्ष पूर्ण झालं शंकराचार्यांचं. हा दुसरा मृत्यूयोग आला. पहिला मृत्यूयोग मगरीनं पाय पकडला तेव्हा देवाच्या कृपेनं टळला मृत्यूयोग. आता दुसऱ्यांदा मृत्यूयोग आहे 16व्या वर्षी. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, बाबा रे तुला समाधी घ्यायची नाही. जे तू ज्ञान संपादन केलंय हे जगतभर आता प्रसरण करायचं आहे. माझी कृपा आहे. आजपासून तुझे 16 वर्ष पुन्हा मुदत वाढ करून घेतली आयुष्याची. ठीक आहे. इथून पुढे पुन्हा 16 वर्ष वाढ. शिष्यांना इतका आनंद झाला, आमच्या गुरुचं आता आयुष्य वाढलं, अजून सहवास सेवा मिळेल आम्हाला, ज्ञानश्रवण होईल, जगात त्याचा प्रसार होईल. आनंद वाटला. कारण शास्त्राने सांगितलंय ज्ञाता हा मुमुक्षुचा देव आहे. देव, त्या देवाचं आयुष्य वाढलं, आनंद वाटला. आणि तिथून पुढे त्यांनी सांगितलं, पहिल्यांदा जर तुम्हाला आणि जिंकायचं असेल तर कोणाला? कुमारील भट्टांना जिंका. म्हणले ठीक आहे. कुमारील भट्ट एक कर्मकांडी होते, त्यांना जिंका म्हटले. मग कुमारील भट्टांना जिंका असं सांगून व्यास महर्षी अंतर्धान पावले.
आता कुमारील भट्ट कोण, कुठे, त्यांना जिंकायचं कसं, मग एका ब्राह्मणाने त्यांची पूर्ण कल्पना दिली. आता कुमारील भट्टांचं चरित्र अति महत्वाचं आहे त्यांच्या संबंधात शंकराचार्यांच्या. कुमारील भट्ट हे ब्राह्मण कुळात जन्माला आले आणि वेदाची, गायीची आणि ब्राह्मणाची निंदा होऊ लागली, ती त्यांना सहन झाली नाही. ते आक्रमण हटवण्याकरता, अन्य धर्मप्रतिनिधींना आणि पराभूत करण्याकरता वेदाचा अभ्यास केला आणि त्याहीपेक्षा ज्यांचं मत आपल्याला आणि आक्रमक ठरणार आहे त्यांच्या मताचा अनुयायी बनून अभ्यास केला, नंतर त्यांचं खंडन करायचं ठरवलं. पण एके दिवशी ते पकडले गेले या मुद्द्यावर. पाठामध्ये गायी ब्राह्मणाची निंदा होऊ लागली, त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यावरून ठरवलं की हे कोणीतरी वेश पालटून आणि आपली येती पालटून इथे आलेले आहेत आणि मग त्यांना सांगितलं आज तुम्हाला गच्चीवरून ढकलून देऊन आणि मृत्यूदंड दिला जाईल. रात्रीचे रात्री पळून गेले सर्व भागात आणि त्यांच्या विरुद्ध प्रचार केला. शेवटी त्यांचं मत खंडन करून शंतनू राजाचं मत परिवर्तन करायला जेव्हा आले, हे कुमारील भट्टांचं चरित्र आहे. शंतनू राजाचं मत परिवर्तन करायला आले त्यावेळेला शंतनू राजाकडे हे सगळे होतेच धर्मप्रतिनिधी. त्यांनी सांगितलं वाद घालायला बसा, त्याला शास्त्रार्थ म्हणतात, शास्त्रार्थ करा म्हणजे वाद घाला. वाद घालायला बसले. आता सत्यापुढे असत्य किती वेळ टिकेल, जरी लावून धरलं तरी किती वेळ, नेहमी खोटंच बोलायचं ठरवलंच एखाद्याने किती वेळ टिकेल, सगळी उदाहरणं सांगत नाही असे. तेव्हा त्यांना पराभूत केलं. पण शेवटी त्यांनी एक असा डाव तयार केला. म्हटले तुमची वेदावर निष्ठा आहे आणि आम्हाला वेद मान्य करायचे असतील आणि तुमचे जर सिद्धच असतील तर तुम्ही 1000 फूट उंचीच्या डोंगरावरून उडी टाका. जर तुम्हाला काही झालं नाही तर तुमचे वेद सत्य आहे असं आम्ही मानू. ते इतकी निष्ठा होती शास्त्रावर त्यांची. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते. जसं ज्ञानराज माऊलींच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त शास्त्र म्हणूनच स्वीकारलं ना, त्याप्रमाणे वरती गेले डोंगरावरती आणि तिथून एकच वाक्य उच्चारलं, यदि वेदा प्रमाणशु जीवेयम. जर वेद प्रमाणभूत ग्रंथ असतील तर मी जिवंत राहील. उडी टाकली छातीशी वेद धरून. काही झालं नाही. डोळ्याला एक गवताची काडी लागून रक्तस्राव होऊ लागला. बाकीच्यांनी त्यांची हत्तीवर मिरवणूक काढायची ठरवली. जिंकले, विजयी झाले, विजयी, आता आजपासून वेद मान्य आहे असं म्हणू लागले. तेवढ्यात ते देवाशी भांडू लागले, देवा माझ्या डोळ्याला काडी का लागली सांग. बाकीचे म्हणू लागले ओ अहो इथून आतापर्यंत ढकलून दिले, त्यांचं काहीच सापडलं नाही आणि तुमच्या डोळ्याला एवढी काडी. ते म्हणले असं नाही, एखादा विद्यार्थी अर्धा मार्क कमी झाला तरी रडत असतो, जेवण करीत नाही, भांडत असतो का, 1 मार्क का कमी झाला. बाकीचे म्हणतात अरे दे सोडून 35% आम्ही खुश आहेत आणि तू आपला रडतो 1 मार्काचं काय मत, अरे दे सोडून. पण तो म्हणत असतो अरे तुम्हाला 35 मिळाले हेच भाग्य समजा, कारण तुमचा अभ्यासच तसा आहे, पण माझा एकही कमी होता कामा नाही तितकी माझी खात्री आहे. तसं मग देवानी त्यांना साक्षात्कार करून दिला. म्हटले माझी चूक नाही, गवताची काडी का डोळ्यात गेली ऐका, तुमचं चुकलंय. तुम्ही वेद छातीशी धरून काय म्हटले, यदि वेदा प्रमाणशु जीवेयम. संस्कृतमध्ये यदि शब्दाचा अर्थ होतो जरीही. जर वेद सत्य असतील तर मी जिवंत राहील. तो जर आल्यामुळे हा तर डोळ्यात गेला, अशी चूक झाली. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं वेद सत्यच आहेत आणि मी जिवंत राहील. शेवटी वेदाचाच विजय झाला. कुमारील भट्टांना जिंकण्याकरता शंकराचार्य गेले. शंकराचार्य जेव्हा गेले तेव्हा ते तुषाग्नी घेत होते, म्हणजे गवताच्या अग्नीत आपला देह संपवित होते. त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, ते काही केल्या परावृत्त होत नव्हते. म्हटले माझं भाग्य, तुमचं दर्शन झालं, आनंदाची गोष्ट आहे. आता तुम्ही तारक मंत्राचा उपदेश करा, तारक मंत्राचा जप करा, तारक ब्रह्माचा जप करा, म्हणजे मी माझ्या समाधी योग साधतो. तारक मंत्राचा जप करून त्यांनी महानिर्वाण साधलं. त्यांनी सांगितलं जाता जाता मंडन मिश्राचं खंडन करा म्हणजे तुमचं काम झालं. मला जिंकल्याप्रमाणे आहे. म्हणले ठीक आहे. मंडन मिश्र माहिष्पती राज्यात राहत होते, अतिशय वेदांती. त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांचं वर्णन महिलांना विचारलं. म्हणले मंडन मिश्राचं घर कुठे आहे. त्यांनी सांगितलं बसल्या बसल्या, स्वतः प्रमाणम परत प्रमाणम किरांगणा यत्र गिरंगिरंती द्वारस्थ निडांत नसन्निरुद्धा जानी हितम मंडनम पंडितौकहा. ते घर मंडन मिश्राचं आहे. ज्याच्या दारावरती पोपट आणि त्याची मैना बसली असेल, वेदातील चर्चा करीत असतील, वेद स्वतः प्रमाणभूत आहेत की अन्य प्रमाणाची त्यांना जरुरी आहे असं ज्याच्या दारावरचे पक्षी विचारित असतील, ते घर मंडन मिश्राचं आहे. गेले त्यावेळेला मंडन मिश्र घरात वडिलांच्या नावाने श्राद्ध करीत होते. श्राद्ध हातावरती पाणी घेतलं होतं, दारं सर्व बंद केली होती. फक्त ब्राह्मण बुवा आणि मंडन मिश्र कर्मकांडी असल्यामुळे त्यांनी हातावरती पाणी घेतलं आणि मंत्र चालू होता. काय चालू होता, आक्रोधने शौच परे सततम ब्रह्मचारी भीही भयाच भवद्भीच मयाच श्राद्ध कर्मणी. श्राद्धाचे मंत्र आहे. मी क्रोध स्थिर रहित आहे अशा स्वरूपात माझं आणि श्राद्ध कर्म वडिलांना पोहोचो. शेवटी त्यांच्या ठिकाणी सूक्ष्म वेशात गेले आणि सूक्ष्म वेशात जाऊन त्यांना ते कर्म बंद पाडलं. राग वाढवला. नंतर त्यांचा वाद झाला, शास्त्रार्थ झाला. त्यांची पत्नी ही पूर्वीची सरस्वती देवीच होती आणि
शापामुळे ती यांची पत्नी झाली. ती तिथे बसली, दोघांच्या गळ्यात माळा घातल्या. शेवटी मंडन मिश्र हारले, मंडन मिश्राच्या पत्नीलाही जिंकलं आणि विजयी झाले सर्व जगाच्या बाजूने. मग शंकराचार्यांनी एक कार्य केलं, सर्व शिष्यांना घेऊन जगतभर यात्रा केली, हस्तामलकाला बोलतं केलं वगैरे. आईच्या अंत्ययात्रेला हजर झाले, त्यांना देवाचं दर्शन करून निजधामाला पाठवलं आणि शेवटी भारताच्या 4 दिशेला 4 आश्रम स्थापन केले. 4 वेदाचं ते रक्षण झालं आणि तिथून धर्माचा प्रसार प्रचार आणि धर्मावरचे आक्रमण हटवण्याचं काम केलं. त्या शंकराचार्यांना 2500 वर्ष या वर्षी पूर्ण झाल्यामुळे एक प्रकारची आपण श्रद्धांजली मानवंदना म्हणून या स्वरूपाची या पुष्पसेवेनं त्यांची आपण पूजा करणार आहोत. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञान